आजच्या दिवसातला पहिला सामना होतोय तो पेठेचा पाडा विपक्ष शिवसंघर्ष, दोन्ही नावाजलेले संघ या खर्डी कसारा विभागात. पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. चला पंच सामन्याला सुरुवात करायचे. गोलंदाजीचा भार सांभाळतो संजय. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिले षटक टाकताना संजय त्याचा सामना करेल तो आनंद. एक हार्ड हिटर फलंदाज तो शिवसंघर्ष संघाचा. पहिला चेंडू टाकताना संजय. चांगला डोलेल चेंडू. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 2 धावा संघाचं खाते. 2 धावाने खाता उघडतो. एक चेंडू आणि 2 धावा. ह्या आजच्या दिवसातला पहिला सामना आणि पहिल्या सामन्याचा 2 धावेने श्री गणेश झालाय तो शिवसंघर्ष संघाचा. पुढचा चेंडू संजय याचा. बघूया पंच धावा किती आहेत. स्ट्राईकला बॅट्समन. पुढचा चेंडू चांगला डोल चेंडू. त्याच्यात चांगले क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली 2 धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. पुढचा चेंडू संजयचा. बघूया कसा सामना करेल तो अनंता. चांगला ट्रेनर या ठिकाणी उत्कृष्ट झेल झालाय. योगेशने उत्कृष्ट चौथा चेंडू टाकताना संजय. आता मात्र स्ट्राईकला आला तो आनंद. एक हार्ड हिटर फलंदाज. ठिकाणी वाईट चेंडू. त्यावर अवंतर एक धाव. बाईच्या स्वरूपात 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. अजूनही षटकातले 3 चेंडू शिल्लक. बघूया ठिकाणी चांगला डोल चेंडू एक सारी दिशेने. परंतु एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडू 5 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक पहिल्या षटकामधले. बघूया सामना करेल तो सूरज. पुन्हा एक धावांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 6. 4 चेंडू 6 धावा. अजूनही षटकामधले 2 चेंडू शिल्लक.
निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करताना संजय आपल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकलेत आणि 6 धावा दिल्यात. एक गडी बाद करण्यात यश आलंय ते संजयाला. पुढचा चेंडू सूरजसाठी. बघूया सूरज कसा समाचार घेतोय तो शेवटच्या चेंडूचा. चांगला डोलेल चेंडू लेग साईडच्या दिशेने. बघूया ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण झालंय परंतु 2 धावा. हिट विकेट झालाय फलंदाज सूरज हा हिट विकेट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 6. 2 गडी बाद 6 धावा. चांगली गोलंदाजी केली ती संजयने. दुसऱ्या षटक घेऊन आलाय तो गुरुनाथ गुरु. बघूया त्याचा सामना करेल तो सलामीचा फलंदाज आनंद. कसा समाचार घेतो त्याच्या चेंडूचा. चांगला डोळे. बघूया झेलबाद होतोय की नाही. या ठिकाणी झेलबाद झालाय आनंद. चांगली गोलंदाजी करताना गुरुनाथ. मोठा धक्का बसलाय तो. धन्यवाद डीजे. चांगली गोलंदाजी करताना गुरुनाथ. पहिल्या चेंडूवर चांगला गडीबाद केलाय आनंदच्या स्वरूपात. एक हार्डिटन फलंदाज. चांगली गोलंदाजी करताना गुरुनाथ. बघूया पुढचा चेंडू. चांगला टाकलेला चेंडू त्यावर निर्धाव चेंडू. 2 चेंडू चांगले टाकलेत आतापर्यंत गुरुनाथ याने. पहिल्या चेंडूवर गडीबाद केला तो आनंद. बघूया पुढचा चेंडू. त्याचा सामना करायचा सुरेश. चांगला डोलेल चेंडू. या ठिकाणी गॅप मध्ये जाताना चेंडू. बघूया 4 धावा. संख्या 4 ने वाढले. धावसंख्या झाली ती 10. 3 चेंडू 10 धावा. गुरुनाथने पहिले 2 चेंडू चांगले टाकले होते. त्यानंतरच्या चेंडूवर मात्र सुरेशने चौकार लगावलाय. आजच्या सामन्यातला पहिला चौकार म्हणता येईल तो. सुरेशच्या बॅटमधून निघालेला चौकार. 3 चेंडू 10 धावा. 3 गडी बाद 10 धावा. पुढचा चेंडू टाकताना गुरुनाथ. सुरेशसाठी. बघूया कसा समाचार घेतोय गुरुनाथचा. नो चेंडू. खराब चेंडू म्हणता येईल त्या ठिकाणी. चौकार अवंतर अशा
फिट चेंडू असेल, बघूया. चांगला डोलेल चेंडू स्टेटच्या दिशेने, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 17 धावा. लाही संघाचं आगमन, त्यांचं मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन. 4 चेंडू, अजूनही षटकातले 2 चेंडू शिल्लक. निर्धाव चेंडू, फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकामधला शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेत होतो सुरेश. षटक संपलंय. 55 षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. चांगली गोलंदाजी केली ती गुरुनाथने. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. 3 गडी बाद 17 धावा. पुढचा षटक पुन्हा एकदा संजय. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरा षटक टाकताना संजय. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती संजयने. 6 धावा देऊन 2 गडी बाद केले होते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा संजय. बघूया सामना करेल तो पंढरी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. वैदिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटक टाकताना संजय. ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18. चांगला टाकलेला चेंडू, फलंदाजाला चेंडू काय समजला आणि 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 18. एक चेंडू 18 धावा. चांगला डोल चेंडू. बघूया ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल योग्यच. त्यापूर्वी एकच धाव, एक धाव शॉट. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 19. 2 चेंडू आणि 19 धावा. चांगली गोलंदाजी करताना संजय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पंढरीसाठी. बघूया कसा समाचार घेत येतो पंढरी. चांगली गोलंदाजी करताना संजय. आपल्या पहिल्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी करताना संजय. चांगला गोलंदाज तो पेठेच्या वाडा संघाचा. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंढरीसाठी. चांगला डोल चेंडू याकडे चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्यावर खराब फेकी. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 20. 4 चेंडू 20 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करताना संजय आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 3 धावा दे. 4 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या त्या संजय याने. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बघूया चांगला टोल चेंडू. निश्चितच मला वाटतं चौकार जाईल. गॅपमध्ये टोल चेंडू. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 24. शेवटचा चेंडू संजयच्या षटकामधला चांगला समाचार घेतला सुरेशने. चौकार मारलाय. बघूया पुन्हा एकदा निश्चितच षटकार जाईल.
षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती चांगली फलंदाजी करताना सुरेश आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार लगावलाय त्या सुरेशानं. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 14 षटक टाकताना हरिदास. ओके बघूया चौथ्याच्या षटकातला पहिला चेंडू. निश्चितच चेंडू टोलवलेला लेग साइड दिशेने. बघूया दोन धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 32. चांगली फलंदाजी करताना सुरेश आणि पंढरी. पुढचा चेंडू हरिदासचा. पंढरीसाठी तिचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्या ठिकाणी एकच धाव सर्कल मध्ये. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 33. आता मात्र स्ट्राईकला गेले तो एक हार्डहिटर फलंदाज सुरेश. त्याच्या बॅट मधून 3 चौकार 1 षटकार आलाय. तिसरा चेंडू टाकताना हरिदास. बघूया त्याचा कसा समाचार गेलतो. सुरेश निश्चितच टोलेल चेंडू. त्या ठिकाणी चांगलं गच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झाली ती 37. म्हटलं होतं हा एक मागाशीच बोललो होतो सुरेश एक हार्डहिटर फलंदाज आहे. जर मैदानावर आला तर नक्कीच धावसंख्या ती 50च्या पुढे जाताना दिसेल आपल्याला. पुन्हा एकदा टोल चेंडू. बघा जेल. क्षेत्ररक्षक जेल. चार चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 43 धावा. ठिकाणी 1 बाउन्स आणि अवांतर 1 धाव बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 44. आता मात्र चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. सामना करेल तो हार्डहिटर फलंदाज सुरेश. बघूया चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 45 धावा. चांगली फलंदाजी करताना सुरेश आपल्या वैयक्तिक वैयक्तिक 31 धावांवर खेळत होतो सुरेश. चांगली फलंदाजी करताना आपल्या संघासाठी. आता मात्र शेवटचं षटक. नरेश वैयक्तिक पहिलं व सांघिक 5वं षटक टाकताना
नरेश. शेवटचा षटक टाकताना नरेश. बघूया त्याचा सामना करेल तो सुरेश. एक हार्ड हिटर फलंदाज. चांगला टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडू म्हणता येईल. धावसंख्या झाली ती 45 धावा. अजूनही पहिल्या षटकामधले 5व्या षटकामधले 5 चेंडू शिल्लक. बघूया कसा समाचार घेतोय तो नरेश. आणि वाईट चेंडू त्यावर अवांतर 1 धाव. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 47 धावा. खराब गोलंदाजी करताना नरेश. बघूया त्याचा सामना करेल सुरेश. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना पुन्हा एकदा नरेश. 2 चेंडू निर्धाव टाकले ते सुरेश याला. नरेश याने पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवांतर 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 48 धावा. पुढचा चेंडू नरेशचा सुरेशसाठी. बघूया सुरेश कसा समाचार घेतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 49 धावा. एका धावेची गरज ती संघाचं अर्धशतक होण्यासाठी. सुरेशने चांगली फलंदाजी केली. वैयक्तिक आपल्या 31 धावांवर खेळतोय सुरेश. बघूया कसा समाचार घेईल तो नरेश याचा. 4 चेंडू शिल्लक. नो चेंडू. 1 धाव अवंतरच्या स्वरूपात. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 50. अर्धशतक फलकावर लागताना शिवसंगर संघाचं. फ्रीट असेल चेंडू. तिसरा चेंडू टाकताना नरेश. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 51 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक. कायची खराब गोलंदाजी करताना नरेश पेठेचा बळ संघाकडून. आता मात्र डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 52 धावा. अजूनही दुसऱ्या षटका 5व्या षटकामधले 3 चेंडू शिल्लक. बघूया आता मात्र शायकला तर पंढरी. बघूया कसा समाचार घेतोय. निर्धाव चेंडू. चांगला टाकलेला चेंडू. मोठे फटके काय मारू देत नाही नरेश. 5व्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. बघूया कसा समाचार घेतोय तो पंढरी. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 52 धावा. माफ करा 53 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. आता मात्र बघूया झेल होतंय की नाही. पुन्हा एकदा गच्चा क्षेत्ररक्षण योगेश कडून झेल सोडलाय. त्यावर पळून 2 धावा पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढली. धावसंख्या झाली ती 55 धावा. आता मात्र शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतोय पंढरी. आता मात्र पुन्हा एकदा झेल सोडलाय. त्यावर पळून 2 धावा पूर्ण. नो चेंडू.
त्यावर 2 धावा, असे एकूण 3 धावा. धावसंख्या 3 ने वाढले. धावसंख्या झाली 58 धावा. शेवटचा चेंडू पंढरीसाठी बघूया. पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात 2 धावा. तिसऱ्या धावेला बाद झालाय आणि 60 धावा 61 धावांचं आव्हान ठेवलंय ते पेठेच्या वाड्या संघासमोर. शिवसंगर संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तसेच पेठेच्या वाड्या संघाने आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे. चला पंच सामन्याला सुरुवात करायची. शिवसंगर संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवायचे. तसंच पेठेच्या वाडा संघ आपले 2 धावचे फलंदाज मैदानात पाठवायचे. यानंतर होणार सामना ढाकणे विपक्ष लाहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेबाग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर आपला सामना असेल. चला सलामी जोडी मैदानात जाताना संजय आणि दिनेश. यानंतर होणार सामना वैभव प्रतिष्ठान लाहे विपक्ष ढाकणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. नाणेफेकीसाठी पंच सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू टाकताना आनंद आपल्या संघासाठी त्याचा सामना करेल तो संजय. एक हार्ड हिटर फलंदाज पेठेच्या वाडा संघाकडून. पहिला चेंडू टाकताना आनंद बघूया. चांगला डोल चेंडू. निश्चितच चेंडू जाईल तो चौकार. चौकाराने खाता उघडते.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दिनेशला चेंडू काही समजला नाही. चांगली गोलंदाजी करताना आनंद आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले ते आनंद्याने. दिनेश याला चौथा चेंडू टाकताना शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय दिनेश. आता मात्र जेलबाद झालाय तो दिनेश. धाव संख्या झाली ती 5. एक गडी बाद 5 धावा. चांगली गोलंदाजी केली आनंदने. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकून चौथ्या चेंडूवर गडी मिळवला तो दिनेशाचा. पुन्हा एकदा झेलबाद. चांगली गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू. चांगला चेंडू टाकताना मंगेश आपल्या संघासाठी. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात संजय. बघूया डिक्लेअर झाल्यासोबत एकदा धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 6 धावा. चांगली गोलंदाजी करताना मंगेश 3 चेंडू मध्ये एकच धाव दिली. गडीबाद केलाय तो पेठेचा वाडा संघाचा. पुढचा चेंडू बघूया मंगेशचा. चांगला चेंडू. निश्चितच मला वाटतंय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पंच धावा 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 8 धावा. रोशन भाऊ शेलार यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचे नाणेफेक होईल. ढाकणे विपक्ष वैभव प्रतिष्ठान लाहे. अवंतर चेंडू. व्हाईट चेंडू. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 9 धावा. पुढचा चेंडू मंगेश याचा
साधूसाठी निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी करताना मंगेश. पाच चेंडू. वैभव प्रतिष्ठान लाहे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम निर्णय कळवायचा आहे. यानंतर चांगला सामना बघायला भेटेल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. वैभव प्रतिष्ठान लाईव्ह विपक्ष ढाकणे. पुढचा चेंडू मंगेश याचा, चांगला टोलेला चेंडू सर्कल मध्ये. एकच धाव, धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 10 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. पेटेचा वाटा संघाची धावसंख्या झाली ती 10. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक टाकताना आनंद. बघूया, पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा देऊन एक गडी बाद केला होता आनंद याने. वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक टाकताना आनंद. बघूया त्याचा सामना करेल तो साधू. निर्धाव चेंडू, चांगला टाकलेला चेंडू. एक नंबर आवडला आपल्याला. डाव ना डाव आम्ही शाळेत असताना करायचोय. आईने बोलावलंय, घरी जाऊन आलो. पुढचा चेंडू आनंद याचा. बघूया त्याचा सामना करेल तो साधू. चांगला टाकलेला पहिला चेंडू, त्यावर दुसऱ्या चेंडूवर चांगला लेग स्टारच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण मंगेचं, तसंच चांगली फेकी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 11 धावा. दोन चेंडू 11 धावा. अजूनही षटकामधले 4 चेंडू शिल्लक. बघूया आनंदचा पुढचा चेंडू. आता मास्टर ऐकला संजय. या ठिकाणी निश्चितच मला वाटते षटकार. संजयच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती धन्यवाद डीजे. आनंदच्या चेंडूवर षटकार मारलाय तो संजयने. पुढचा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय तो. चांगला डोल चेंडू. या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. बघूया धावबाद होते की नाही. आणि धावबाद झालाय संजय. पाच चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला. बघूया कसा समाचार घेतोय तो योगेश. नवीन आलेला फलंदाज. चांगली गोलंदाजी करताना आनंद. निर्धाव चेंडू. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. चांगली गोलंदाजी केली ती आनंद याने 2 षटक टाकून 12 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत आपल्या संघासाठी.
लाहे संघ आपला निर्णय कळवायचा आहे. सुरेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक टाकताना सुरेश बघूया पहिल्याच चढल चेंडू त्यावर चांगले क्षेत्ररक्षण. एक धाव धावसंख्या एकने वाढते धावसंख्या झाली ती 18 धावा. पुढचा चेंडू सुरेश याचा बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी करताना सुरेश आपल्या संघासाठी सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत पहिल्या चेंडूवर. एक धाव त्यानंतर 2 सलग निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला पण त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून चुकी. धावसंख्या 1 ने वाढली डिक्लेअर स्वरूपात. बॅट कट धावसंख्या झाली ती 19 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू या ठिकाणी व्हाईट चेंडू अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 20 धावा. यानंतरचा समालोचनाचा भार सांभाळतील ते आपले दिनेश भाऊ शेलार. लाहे संघ निर्णय कळवायचा आहे आपला. फिल्डिंग फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते ढाकणे संघाला. नो चेंडू अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 21 धावा. फेट असेल पुन्हा एकदा नो चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 22 धावा. शेवटचा चेंडू दोन चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करताना सुरेश आपल्या संघासाठी बघूया कसा समाचार घेत होते योगेश. फुलटा सुद्धा चेंडू त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण अनंताचं त्यावर एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 23 धावा. षटक संपलंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक टाकताना सोनू चांगला गोलंदाज आहे. सोनू बघूया त्याचा सामना करेल तो योगेश. व्हाईट चेंडू त्यावर अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 24 धावा. दोन धावा. धावसंख्या झाली 25.
निर्धाव चेंडू गतीमध्ये परिवर्तन करताना सोनू पुढचा चेंडू बघूया सोनू याचा कसा सामना करेल तो योगेश नो चेंडू फ्रीट असेल कसला रे वासाला जाळायचा मला वाटलं केबल बिबलची करते का? आता मात्र फ्री चेंडू होता त्यावर एकच धावसंख्या एक ने वाढली धावसंख्या झाली ती 27 धावा पुढचा चेंडू सोनू याचा चांगला टोले चेंडू बघूया जेल होतोय की नाही स्वतःच्याच गोलंदाजीवर जेल पकडलाय तो सोनू याने धावा आता मात्र फलंदाजीसाठी झालाय तो एक हार्ड फलंदाज चंद्रू निर्धाव चेंडू बघूया अजूनही 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकामधले आता मात्र टॉलेल चेंडू बघूया जेल होतोय की नाही चौकार डीजे शेवटचा चेंडू खेळाडूंनी मागायचंय मॅच चालू आहे शेवटचा चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू सामना जिंकलाय तो शिवसंग्राम संघाने